सुखासारिके पूर्ण वैराग्यजासे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीचा विभाग विनसे मांडार शृंगावरी नामे सज्जन दोन रूपे सविता श्री उर्वशीचे साकेताधिपती कवी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जोया जन्मा उत्तरी. आज आपल्याला साधनेचा मार्ग शिकायचा आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जे काही समर्थाने सांगितलं याच्यात आपण साधना काय करायची, नेमकं आपण काय करावं, आपला जो दैनंदिन सगळा व्यवहार चालतो याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कशा बसवायच्या असा जो प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. माझी एक मैत्रीण म्हणायची, काय तुम्ही जुन्या लोकांचं उदाहरण देतात, त्यांना आत्ताचे आमचे प्रॉब्लेम असते तर कधी केलं असतं काय. तर ती गोष्ट खरीच आहे. आपलं नेहमीच आपल्याला असं वाटतं की आम्ही भयंकर बिझी. तर ह्या सगळ्या अशा आपल्या व्यावहारिक सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या गोष्टीला वेळ कुठून आणायचा असा प्रश्न आपल्याला पडेल. तर समर्थाने बहुधा आपलं गाराणं 350 वर्षापूर्वीच त्याला कळलं असावं. त्यामुळे त्यांनी आपल्याला साधना कशी करता येईल अगदी सोप्यातला सोपा उपाय सांगितला, तो आजच्या समासात आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे सगळी प्रक्रिया कशी आहे ती आपल्याला समजून घ्यायची. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की काहीच करायला सांगितलेलं नाही आहे. पूजा नको, अर्चा नको, काही करायला नको. फक्त तुम्ही सगळी योग शिक्षक मंडळी आहात, तुम्हाला सांगायचं म्हणजे काही आवश्यकताच नाही आहे म्हणजे. तर त्यामुळे सांगितलं नुसतं श्वास प्रक्रियेवर आपलं लक्ष ठेवलं की आपलं सगळं झालं. 21,600 वेळा आपण श्वास घेतो. त्या 21,600 वेळा घेत असणाऱ्या श्वासाकडे लक्ष ठेवलं की आपली साधना झाली. किती खरा सोपा उपाय आहे ना. मी श्वास घेतो आहे, मी श्वास सोडतो आहे, या प्रक्रिया ही आपोआप घडणारी गोष्ट आहे. याच्यासाठी आपण काहीच परिश्रम करत नाही. त्यामुळे नुसतं आपण लहान डोक्यावर झोपणाऱ्या बाळाकडे बघितलं ना तर ते त्याचं असं छाती हलताना आपल्याला दिसते. तर ते जर आपण बघतो ना तसं आपल्याकडे आपण बघणं हा खरा म्हणजे त्या श्वास घेणं आणि श्वास सोडणं याचा अर्थ आहे. 21,600 ही आपल्या ऋषीमुनींनी काढलेली संख्या आहे. आता आपण काय मोजलोय का 24 तासात किती श्वास घेतो किती नाही, पण आता ही मान्य केलेली संख्या आहे 21,600. या 21,600चा 108शी कसा संबंध येतो तोही आपल्याला अनेकदा माहिती आहे. आणि आपण काय 108 मण्यांची माळ घेतो. आपल्याला ना सगळं छोटं करून हवं असतं. एवढं मोठं सांगू नका, थोडं सांगा. मग 21,600 जाऊ दे, शून्याला किंमत नाही म्हणा, शतांशाचं केलं त्याचंही निम्म केलं आणि 108 वेळा फक्त रामनाम घ्या किंवा 108 वेळा फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करा की 21,600 वेळा केल्यासारखंच आहे. कारण आमचा झोपेतला, कामातला, बोलण्यातला सगळ्यातला वेळ आम्ही वजा केला तर आमचा काय राहतो शिल्लक. म्हणून मग आपल्याला सोपं समीकरण की 108 मण्यांची माळ म्हणजे एक माळ करा. त्या माळेच्या वेळेला आपल्या श्वासाकडे लक्ष द्या की आपल्याला पुरेसं. त्यामुळे दिवसाच्या 24 तासामधलं आपलं सगळं या अशा 2 मिनिटांमध्ये होऊन जाईल. पण तो मात्र श्वास आणि श्वासाकडे कसं लक्ष हवं त्या समर्थाने या समासामध्ये आपल्याला छान पद्धतीनं समजावून दिलेला आहे. आपला जो प्राण ज्याला म्हणतो त्या प्राणाचा म्हणजे पंचप्राण आहेत आपल्याजवळ. त्या पंचप्राणांचा विचार केला तर या पंचप्राणांसाठी आपल्याला तोंड आणि नाक यातला जो भाग आहे या ठिकाणी प्राणाचं राहणं असतं. श्वास घेतो आणि श्वास सोडतो म्हणजे काय आपल्याला असं वाटतं की श्वास घेण्याचा हाशी संबंध आहे, बरोबर आहे. पण तो प्राण जो आहे तो प्राण आपला कुठे आहे तर तोंड आणि नाक यामध्ये प्राणाचं राहणं असतं. तो येतो आणि जातो म्हणजे वायू काय तो वायू येतो आणि जातो म्हणजे जातो तर प्रश्वास, येतो तर श्वास, अशा पद्धतीने त्याचा विचार आपण करतो. आणि हे सगळं काय आहे तर हे सगळं सहज आहे. सहज म्हणजे सहज, ज म्हणजे जन्माला आहे, जन्माबरोबर आलेलं आहे. सहज याचा अर्थ जन्माबरोबर आलेलं. आपल्याला ते शिकवलं नाही आहे. जन्माला काय केलं आणि जे काही सुरू झालं ते मरेपर्यंत, जेव्हा हे बंद होईल तेव्हा आपण संपू. अशा पद्धतीने याचा विचार केलेला आहे. त्यामुळे श्वासाकडे लक्ष द्या असं जे आपण म्हणतो ते लक्ष द्यायला म्हणजे फक्त तेच शिकायचं आहे. ते तर चालूच आहे ना, ही सहज गोष्ट आहे.
श्वास घेणं आणि श्वास सोडणं ही प्रक्रिया चालूच आहे. आता फक्त त्याच्याकडे लक्ष देणं एवढाच भाग आपल्याला हे करायचा आहे. तर याच्यात आपल्याला संगीताच्या भाषेमधून समर्थाने सुरुवातीच्या 7 ओव्यांमध्ये, आज माझी किती परीक्षा आहे, योग शिक्षक आणि संगीत जाणकार, त्यामुळे आमच्या सगळ्यांनी काय हो ना ज्योती काय नाही, मी फक्त समर्थाने काय सांगितलं तेच सांगणार, कारण मला त्यातलं काहीच माहिती नाही. माहिती नाही म्हणजे एवढंच माहिती आहे की समर्थ संगीत जाणकार किती होते त्या ओव्यांमधून आपल्या लक्षात येतं. तरी तार स्वर, तार मंद्र आणि घोर म्हणजे खर्ज ज्याला म्हणतो, या स्वरांची सुरुवातीला आपल्याला माहिती दिली आहे. त्याने असं म्हटलं उच्च स्वर ज्याला म्हणतो किंवा मध्यस्वर म्हणतो, आणि खालचा स्वर म्हणजे त्याला घोर किंवा त्याने आपल्याला खर्ज आपल्या भाषेमध्ये, असं 3 स्वरांचा विचार थोडा आपल्याला पण माहिती आहे. आपण म्हणतो की अगदी तारस्वरात गायली असं म्हणतो किंवा अगदी खर्जात गायली, तेवढं आपल्याला कळतं. हे 3 स्वर काय आहेत ते आपल्याला कळतं. पण याही स्वराहून सूक्ष्म असा समर्थ आज आपल्याला स्वर शिकवणार आहे. त्याचं नाव आहे अजपा. आज ज्या समासाचं नाव आहे तो अजपा काय आहे, तर या 3पेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे. ह्या 3 गोष्टी आपल्याला कळतात ना. कोणी गायक तारस्वरात गातोय का खर्जात गातोय हे आपल्याला कळतं. तर त्या 3 स्वरांशी आपली ओळख आहे. याच्याही पेक्षा सूक्ष्म जो स्वर आहे त्याला अजपा म्हणतात. किंवा आणखीन सोपं करायचं तर सोहम हा अजपा आहे. 6 अहम, 6 म्हणजे तो म्हणजे भगवंत परमेश्वर परमात्मा, अहम म्हणजे मी परमात्माच आहे असा खरा म्हणजे जप चाललाय आपला. जन्मापासून मरेपर्यंत मी तू एकच आहोत हा जप चाललाय. आपण मीला वेगळा केला आणि मी विरागीमय, मी एवढी शिकलेली, मी एवढी शाळी, मी एवढी प्रवचनकार, मी अमुक, मी तमुक, हे सगळं मी लावून घेतलाय. तो नाही सांगत आहे मी तोच आहे असं त्यांनी जन्मापासून सांगितलं आहे, आणि ते आपण विसरलोय आणि आपण मीला काहीतरी भलतंच चिकटवून ठेवलेलं आहे. त्याचा विचार आपल्याला समर्थाने करायचं. त्यामुळे एका जागी आसनावर ताठ बसावं आणि आपलं सगळं लक्ष आपल्या श्वासाकडे आणि उश्वासाकडे ठेवावं. याला अजपा म्हणायचं, सोहम साधना म्हणायचं, गायत्री म्हणायचं. निरनिराळी नावं निरनिराळ्या मंडळी दिलेली आहेत. थोडक्यात काय तर असा सूक्ष्म आपल्या श्वासाचा अभ्यास करावा हा विचार या अजपामध्ये आपल्याला करायचा आहे. म्हटलं तर साधनेची प्रक्रिया आहे, म्हटलं तर दिसायला अतिशय सोपी आहे. आता हे करताना जे लक्ष ठेवा असं म्हटलेलं आहे ते लक्ष ठेवण्यासाठी आपली मन आणि बुद्धी तिथे लागायला हवी. कारण मनबुद्धी लागली नाही तर तिथे लक्ष राहणार नाही. मग आपण जे नेहमी आपलं अनुभव सांगतो की मी माळ करते हो पण लक्ष लागत नाही, तर ते लक्ष लागत नाही. जिथे लक्ष हवं तिथं न ठेवता भलतीकडेच आपलं ठेवलं जातं. मग सारखं सारखं आपल्याला त्या विचारांना बाजूला करावं लागतं आणि पुन्हा आपलं लक्ष हवं त्या ठिकाणी योग्य ठिकाणी केंद्रित करावं लागतं. असा प्रकार आपल्याला नेहमीचा अनुभव येतो. आणि मग परापश्यंती मध्यमा वैखरी हा जो काही प्रवास आहे तो प्रवास पण त्यांनी आपल्याला या पहिल्या 6 ओव्यांमध्ये सांगितला आहे की परावाणीमध्ये म्हणजे नाभीच्या स्थानी तो जो ते जे सूक्ष्म स्फुरण होतं त्याला एक आणखी नाव आहे, त्याला उन्मेष असं म्हणतात. पण तिथपासून आपण या श्वासाचा विचार करायला हवा. म्हणजे आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे ना या अजपाकडे, या सोहमकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मग लक्ष देताना काय अभ्यास करायचा तर आपल्याला 4 मार्ग आहे. सोहम किंवा काय नामजप असेल, तुम्ही श्रीराम म्हणाल किंवा श्रीराम जय राम जय जय म्हणाल, ओम नाम कृष्ण हरी म्हणाल, जो काही आपला जप असेल, गणगणगणा आता बोलते म्हणाल, तर हा जप करताना पहिलं त्याचं सूक्ष्म हे कुठं होतं तर परावाणीमध्ये होतं. परावाणीमध्ये त्याचा पहिला विचार होतो. एवढा विचार आपण करत असतो ना, आपण मुखाने विचार करू म्हणजे फक्त आपल्याला जिभेने उच्चार करता येतो, रसनेने करता येतो, एवढंच आपण भारत म्हणू वैखरी ज्याला म्हणतो त्याचा विचार करू. मग हळूहळू आपल्या लक्षात येतं की आपण समजा समूहामध्ये आहोत, प्रवासामध्ये आहोत, काम करतो आहोत, तर आपण आणखी थोडासा आता आपल्या अभ्यासाने म्हणा, वयाने मोठेपणानं म्हणा, मग आपण आता असा विचार करतो की प्रत्यक्ष माळ घ्यायची गरज नाही आहे, हाताने मी वेगळं काम करेन पण माझा जप चालू राहील. मग वैखरी लागणार नाही पण मध्यमेतनं जप होईल. असं पण उलटा प्रवास आपण आपल्या मनाला शिकवू शकतो. आता इथे ते आपल्याला सांगतात की हा जो सूक्ष्म विचार आहे अजपाचा तो आधी परावाणीमध्ये तो सूक्ष्म विचार होतो, त्याला उन्मेष म्हणतात. ते सूक्ष्म स्फुरण आहे. तिथे कदाचित शब्द नाही आहे, अक्षर नाही आहे, तो जप कोणता आहे हे नाही आहे, तर श्वासाचा तिथे सुरुवात होते. तिथे आपल्याला त्याच्याकडे लक्ष आपल्याला केंद्रित करावं. जरा पुढे आलं की स्वाभाविकच पश्चंतीमध्ये म्हणजे हृदयामध्ये ते स्फुरण येतं. जे परावाणीचं स्फुरण आहे ते पश्चंतीमध्ये म्हणजे हृदयापर्यंत येतं. त्याला ध्वनी असं म्हणतात.
मग तोही सूक्ष्मच असतो. जसं स्फुरण सूक्ष्म आहे परावाणीमध्ये, तसं तो ध्वनी जरी आला तरी त्या ध्वनीला शब्दांची अजून मिळालेली नाही, त्यामुळे तेही सूक्ष्मच आहे. त्याला थोडंसं त्या स्फुरणाला अर्थरूप आलं असं आपण म्हणू शकतो. की जेव्हा पश्चंतीमध्ये ते येतं, हृदयापर्यंत येतं, म्हणजे आपण नेहमीच्या भाषेमध्ये म्हणतो की मी तुला बेबीच्या देठापासून सांगते, जरा ऐक. तर हे काय आहे, तर हे तिथून सांगते म्हणजे काय, तर हे स्फुरण झालेलं आहे. मला असं वाटतं की तू हे कर. आपल्याला जे वाटतं ते मुलांनी करावं असं सांगण्यासाठी आपला अगदी अहमकीने आपण सांगतो आणि असं त्याचा विचार करतो. किंवा मी हृदयापासून सांगते, माझं मन मला सांगताय आणि माझं मन मला सांगताय म्हणताना लगेच इथे आत जातो. याचा अर्थच तो आहे की ते जे पश्चंती आहे तिथे त्या विचाराला, त्या स्फुरणाला सूक्ष्म रूप अजून आहे, पण ते सूक्ष्म रूप असलं तरी त्याला एक ध्वनी आला, त्याला एक अर्थ आला. अजून त्याचं वैखरीमध्ये शब्दामध्ये रूपांतर व्हायचं आहे, पण त्या स्फुरणाला हृदयापर्यंत पश्चंतीमध्ये आलं आहे आणि ते आता पक्क झालं. जे आलेलं स्फुरण आहे, जसं एखादे लेखक कवी असतात त्यांना स्फुरण येतं आणि मग त्याचा एक असा अर्थरूप गोष्ट तयार होते. अजून शब्द यायचे पण एक मनामध्ये त्यांच्या अर्थ तयार व्हायला लागतो. म्हणून हा प्रवास आहे परा पश्चंती मध्यमा वैखरी. आणि मग हा ध्वनी जेव्हा कंठामध्ये येतो तेव्हा तो मध्यमा ज्याला म्हणतात, परा पश्चंती मध्यमा. कंठामध्ये येतो म्हणजे मध्यमेत येतो. आता ह्या सगळ्या स्फुरणाचा प्रवास असा वरपर्यंत आला, तिथे त्याला थोडीशी शब्दांना पूर्वावस्था येते. म्हणजे आता तो जो ते जे स्फुरण आलेलं आहे त्या स्फुरणाला थोडे शब्द यायला लागतात कंठापासून. म्हणजे आपण बऱ्याचदा असं म्हणतो, अगदी माझ्या इथपर्यंत आलो होतं पण मी बोलले. आता इथपर्यंत आलो होतं म्हणजे काय आहे की त्याला शब्दरूप खरं म्हणजे मिळालेलं होतं. जे काही घडतं आहे त्याबद्दल माझं मत मला मांडायचं होतं पण मी बोलले. म्हणजे शब्द इथे तयार झालेले आहे पण त्याला अजून प्रत्यक्ष वाचा फुटली नाही. त्याला कारणं वेगवेगळी असतात. आपण जेव्हा असं म्हणतो की आपण जे काही बोलणार आहोत ते इथे योग्य आहे की नाही, आवडेल की नाही, परिणाम त्याचा काय होईल, असं बरेच विचार आपल्या मनात असतात आणि इथपर्यंत आलेलं आपण इथेच ठेवतो. म्हणजे शब्दरूप आलेलं आहे त्याला, परंतु आपण त्याचा उच्चार करत नाही. याला मध्यमिती जागा म्हणतात. तिथे ध्वनीला शब्दरूप आलेलं असतं. स्फुरण आहे, ध्वनी आहे, आता त्याला तसं शब्दरूपही आलेलं आहे. पण आता आणखीन पुढे त्याचा जेव्हा वैखरीमध्ये होतं तेव्हा त्याला नाद, त्या शब्दाला नाद प्राप्त होतं आणि वैखरीतून शब्दरूपाने ते बाहेर पडतं म्हणजे प्रगट होतं. असा सगळा त्या स्फुरण म्हणजे मनात आलेला विचार म्हणूया शब्दबद्ध होईपर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास असा परा पश्चंती मध्यमा वैखरी याद्वारे होत असतो आणि मग तो शब्द प्रगट. आता आपण जे उच्चस्वर किंवा तारस्वर किंवा तो मध्यस्वर असं जे काही म्हटलं त्याचं सुद्धा एक प्रमाण म्हणे असतं. म्हणजे उच्चस्वर म्हणजे तारस्वर किंवा हा मध्यस्वर, हा उच्चस्वर म्हणजे तारस्वर. हा तारस्वर म्हणजे काय तर म्हणे मध्यस्वराचा म्हणजे मंदिराचा दुप्पट प्रमाण असतं. आता हा याच मंडळीला माहिती आहे की ती जी पट्टी म्हणतो आपण, ती पट्टी तारस्वरात जाते म्हणजे काय असते तर असं म्हणतात. आता तो जो काही उच्चस्वर दुप्पट आहे तो त्या तालूपर्यंत त्याचा स्पर्श तो तालूपर्यंत होतो. म्हणजे एखादा तार स्वरात गाणं म्हणणारा गायक आहे त्याची ती जी काय वेव्स तयार त्याच्या होतात त्या अशा डोक्यापर्यंत तालूपर्यंत जातात. आपल्या योगाच्या शास्त्रामध्ये त्याला सहस्त्र दल असं म्हणतात. त्या 1000 पाकळ्यांचं कमळ जणू काय होतं. मध्यस्वर जो आहे तो मध्यस्वर माणसाच्या हृदयातून निघतो. त्याचा स्पर्श जो असतो तो अनाहत चक्राप्रमाणे होतो. त्यामुळे जसं परा पश्चंती मध्यमा वैखरी आणि स्फुरणापासून शब्द तयार होईपर्यंत या जशा 2 प्रक्रिया तशा स्वरांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला असं दिसतं की त्या चक्राला त्या ठिकाणी गती मिळते. आणि तार स्वरामध्ये म्हणजे अगदी ज्याची डबल हे आहे तिथे तो सहस्त्रदलापर्यंत जातो. खर्जस्वर जो आहे तो खालच्या माणसाचा म्हणजे मग अशी असं परा म्हटलं, नाभीशी म्हटलं तसा तो खर्जातला जो स्वर असतो तो खाली असतो. तो मणिपूर चक्राला किंवा सूर्यचक्र ज्याला म्हणतात तिथपर्यंत असतो. आता मग अशी आपण म्हटलं की खर्जापेक्षा सुद्धा या अजपाचा स्वर अधिक सूक्ष्म आहे. म्हणजे हा जो सांगितला हे सांगण्याचं कारण असं की हे आपल्या थोडंसं परिचयाचं आहे. प्रत्यक्ष अनुभव नसला तरी इतरांचा अनुभव आपल्याला आहे. गायकांच्या बाबतीमध्ये खर्जातला गायक तारस्वरातला गायक आपण समजू शकतो. याच्याही पेक्षा त्या खर्जातल्यापेक्षा सुद्धा सूक्ष्म हा जो अजप आहे हा सगळ्या शरीरभर आहे.
मगाशी म्हटलं तसं की नुसतं सहस्र दलापर्यंत म्हणजे तारस्वरातला जाईल किंवा खर्जातला असेल तर तो मणिपूर चक्रापर्यंत जाईल. हा जो आपण अतिसूक्ष्म म्हणतो अजपा हा सगळ्या शरीरभर असतो. आता आपण आणखी विचार केला तर असं लक्षात येईल की जेव्हा केव्हा हा अतिसूक्ष्म असल्यामुळे सर्व शरीरभर जो असतो तर सगळी इंद्रिय आपल्याला त्यावेळेला ताब्यात आपोआपच येतात. म्हणजे जेव्हा आपण 108 महिन्यांच्या माळेला लागणाऱ्या वेळे इतकाच विचार करूया, आपण अगदी 21,600 श्वासोश्वासाचा नको करूया, पण त्या 108च्या वेळेमध्ये आपल्याला आपल्या सर्व शरीरभर तो सूक्ष्म स्वर जाणार आहे. त्याचा उपयोग असा होणार आहे की आपलं सगळं शरीर आपल्याला साथ देणार. जेव्हा आपण त्या श्वास प्रश्वासाकडे लक्ष देऊ तर हा अनुभव, ही साधना प्रक्रिया मी सुरुवातीला सांगितलं की साधनेची प्रक्रिया सांगते आहे. तर ह्या साधना प्रक्रियेत आपल्याला अनुभव काय येईल तर आपण जे म्हणतो ना की मला सारखा पाय बदलायला लागतो बाबा, मला बसता येत नाही, तर आपण जर लक्ष केंद्रित करू शकलो तर एक माळ होईपर्यंत का होईना आपल्या सर्व शरीरभर त्या स्वराचा उपयोग होईल अजपाचा आणि आपल्याला सगळं शरीर साथ देईल असा विचार करता. समर्थाने एवढा सगळा स्वरांचा वगैरे पहिल्या 6 ओव्यांमध्ये उल्लेख केलेला आपल्याला वाचतो आपण तर लक्षात येतं की समर्थ स्वा देवाजवळ मागताना संगीत गायन दे रे राम, अलाप बोली दे रे राम असं म्हणतात की त्यांना या स्वरांचं सगळ्याचं ज्ञान होतं. संगीतामध्ये जे काही सारे जण ओढवनिसा असे जे 7 स्वर आहेत, आता त्याची नावं या सगळ्याच माहिती आहे त्यांना. षड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, लैव आणि निषाद ही त्या सारेगम पदनिसाची नावं. आपल्याला सोयीचं जावं म्हणून आपण आपलं सारेगम पदनिसा म्हणतो. तर या प्रथम सप्ताहातील 7 पासून आरंभ करायचा आणि सराव करण्यासाठी काय करायचं तर दुसऱ्या सप्तकातील 6 पर्यंत जायचं. अशा प्रकारची साधना आपल्याला याच्यात सांगतात. म्हणजे प्रत्येकाने त्या स्वरमातृका काय ते जाणून घ्यायच्या. हा झाला संगीतातला विचार. पण संगीताच्या द्वारा आपल्याला ही अजपाची ती करता येऊ शकते. वेगळं करायची की आवश्यकता नाही. म्हणजे आम्हाला संगीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांनी वेगळं काही मांडी घेऊन बसावं आणि जग ओढावायची काही आवश्यकता नाही असं स्पष्टपणाने असं वाटून सांगायचं की ती संगीत साधना जी आहे, ह्या ज्या स्वरांची साधना तुम्ही करता आहात, सप्तस्वरांची, ती साधना म्हणजे अजपाच आहे, वेगळं नाहीच आहे काही असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. आता जे आपण चढते उतरते स्वर असं म्हणतो ते सगळे काय आहेत तर नाभीच्या वर आणि हृदयाच्या खाली अशा त्या सप्तस्वरांची जागा आहे. म्हणजे स्वरांचं जे जन्मस्थान आहे ते त्या ठिकाणी आहे असं आपल्याला आढळेल. पण करून बघण्यासारखं हे आहे की ते सारे आपण जरी गाण्यातले तज्ज्ञ नसलो तरी आपण पाठवून संगत नक्कीच असतो. तर तसं सारे गम पदनिसा म्हटलं तर त्याचा नेमका उच्चार कुठे होतो तर नाभीपासून हृदयापर्यंतच्या भागामध्ये त्या सगळ्या स्वरांचं जन्मस्थान आहे असं आपल्याला कळेल. असा प्रयत्न करा, निवांत जागी बसावं आणि थोडं स्वस्थ चित्त किंवा मन स्वस्थ करा. इकडल्या तिकडले विचार येऊ नयेत असा प्रयत्न करायचा. आणि मग असं जर सगळं छानपैकी जमलं तर नीट लक्ष द्यावं. नीट लक्ष दिलं बघा, मनात काही नाही आहे, चित्त एकदम शांत, मन शांत आहे आणि एका जागी बसलेलं आहोत, कुठल्या बाकीच्या बाहेरच्या आवाजांचा काही त्रास आपल्याला होत नाही आहे. आपोआप आपल्या लक्षात येईल की हे काहीतरी सोहम चाललेलं आहे. कारण तो या सगळ्या वातावरणामध्ये चालू असणारा जग आहे. आता आपण साधना प्रक्रिया करूया, आत्तापर्यंतचं आपण म्हणतो ते आपण करूया असं म्हणतो. आता आपल्या असं लक्षात येईल की जेव्हा एवढी प्रगती आपली होईल तेव्हा वातावरण आपल्याला मदत करतात. कारण वातावरणामध्ये हा सोहमचा जग चालू आहे, त्याच्याशी फक्त आपण आता जोडून घेणार. त्याच्यासाठी स्वस्थ चित्त हवं, शांत जागा हवी आणि त्या शांत जागी स्वस्थ चित्ताने आपण बसलो तर आपल्याला हा सोहमचा ध्वनीचा अनुभव येतो असं समज आपल्याला सांगतात. आमच्या मातोश्रीमध्ये एकदम शांत असतं आणि जंगलात आहे तिथे हा अनुभव येतो. वाऱ्यातून असा आवाज येतो, इतका वाऱ्याला आवाज असतो हे तिथे जाऊनच लक्षात येतं. कारण आपल्या बाकीच्या आवाजात हे आपले म्हणजे निसर्गातले आवाज आपल्याकडे पोचतच नाही. तर तसं नाही होत. असं शांत चित्तानं आणि शांत जागी आपण बसलो तर हा आपल्या एकांतातला अनुभव आहे. समर्थांची ओवी आहे, ते शब्द सांडोनी बैसला मौनी म्हणावा भला असं ते म्हणतात की वेगळं मौन काही धारण करायची आवश्यकताच नाही.
ते शब्द ऐकायला येणं म्हणजेच मौन आहे. आपल्याला असं वाटतं की मी मौनात गेलो की मला हे ऐकायला, हे आहेच चालू. हे चालू असणारं आपल्याला केव्हा ऐकायला येईल त्याला मौन म्हणायचं. आपोआपच आपल्याला कळेल. असं श्वास प्रश्वासाकडे लक्ष देणं किंवा असं त्या निसर्गात चाललेल्या सोहम ध्वनीकडे लक्ष देणं, तो सोहम ध्वनी ऐकणं, हा या अजपाचा खरा विषय आहे. म्हणजे आपणहून कुठलाच उच्चार करायला लागत नाही. आपणहून उच्चार न करता आपल्या श्वासोश्वासामध्ये आणि या सगळ्या भोवतालच्या वातावरणामध्ये जो उच्चार चालू आहे तो आपोआप आपल्याला कळतो. आणि मग आपल्याला जो म्हणजे वैद्यकीय भाषेत बोलायचं झालं तर श्वास तसा सतत शांत चालू राहतो, धाप पण लागत नाही आणि मंद होतो, पण अगदी छान एका लयीमध्ये श्वास चालू राहतो असं म्हटलं जातं. त्याचा अर्थ तोच आहे. शब्दांचा उच्चार, तो सोहमचा उच्चार झालेला आपल्याला कळतो. त्याला असं एक ध्वनीचं व्यक्त स्वरूप येतं. म्हणजे आपण मुद्दाम आपल्याला काही करावं लागत नाही तरी आपल्याला ऐकायला येतं. हा जो एकांतातला सोहम आहे म्हणजे सहज, मग अशी सांगितलं तो सहज शब्द आहे. त्या सहज शब्दाला आपण तो अनुभव घेऊ शकतो. म्हणजे मी आणि सोहम हे आत्ता वेगळे असतात. मीची पण आपल्याला जाण असते, मी हे ऐकते असं असतं ना. तर तो सोहम ध्वनी आणि मी हे दोन वेगळे आपल्याला कळतील. आत्तापर्यंतच्या साधना प्रक्रियेमध्ये लक्ष द्या, ही सहज साधना आहे वगैरे वगैरे, अजप आहे, हे कळलं आपल्याला. पण आत्ताच्या या आत्तापर्यंतच्या प्रगतीत आपल्याला असेल की मी आणि सोहम हे वेगळं वेगळं आपल्याला कळेल. आता अजून पुढल्या पायरीवर आपल्याला जायचं आहे, पण आत्तापर्यंतच्या प्रवासामधला मी एकांत जागी बसलो आहे, मी एका स्थिर जागी काही शांत वातावरणात बसलो आहे, तो मी वेगळा आहे. आणि मला आलेला सोहमचा ध्वनीचा अनुभव जो आहे तो मला आलेला आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी असतील, बरोबर. तर मी आणि सोहम हे वेगळे असतात. हळूहळू असं होईल की मनाचा, आत्तापर्यंत मनाचा लय झाला नाही ना, ते मन आपल्याला ते लक्ष केंद्रित करायसाठी त्याला ताब्यात ठेवावं लागतं ना. जोपर्यंत असा मनाचा लय झालेला नाही, पूर्णपणानं मन त्यात गेलं नाही आहे, तोपर्यंत मी आणि सोहम असा वेगळा अनुभव येईल. पण एक वेळ अशी येईल की आपण आपल्याला विसरून जाऊ. हे आपोआप होणारी गोष्ट आहे. याच्यासाठी आपल्याला परिश्रम घ्यावे लागत नाही. आत्तापर्यंतची प्रगती आपण प्रयत्नपूर्वक केली आहे, जागा निवडली आहे, वेळ निवडली आहे आणि लक्ष केंद्रित केलेलं आहे. हे सगळं आपण मुद्दाम केलेली प्रक्रिया आहे. पण यानंतरची जी प्रगती आहे ती मात्र आपोआपच होणार आहे. मी आणि सोहम हे जे आता वेगळे आपल्याला दिसत आहेत ते आपल्याला जसं शब्द ऐकल्याची जी प्रक्रिया आहे ती आपोआप ते मन लीन होऊन जाईल. वेगळं काही करावंच लागणार नाही. समाधान जो मौनी बाला म्हटलाय ना, तो मौनी बाला म्हणजे तो आहे. इतकी सहजपणानं ती गोष्ट आपल्याला घडताना दिसेल. आता एवढी सगळी प्रक्रिया सांगण्यामागचा उद्देश काय असं आपल्याला वाटेल. मागेच आपल्याला म्हटलं होतं की श्रवण कीर्तनाचा विषय पण समर्थांनी परत घेतला आणि आपल्याला आता अधिक विषय अखेरचे जे समास आहेत त्याच्यामध्ये एखादा विषय जो महत्त्वाचा आहे तो पुन्हा समर्थ सांगतायत असं पण आपल्याला दिसतं. म्हणून ते आपल्याला या विषयात सांगणार आहे की एकदा आपल्या वृत्ती, आपलं मन लीन झालं की ही प्रगती आपोआपच होईल. म्हणजे नाम घेणारे आपण त्या नामातच विलीन होऊन जाऊ. मग आपलं मी जे आहे ते मीच अस्तित्व वेगळं राहणारच नाही. आपण गोष्टीमध्ये वाल्याचं वाल्मिकी झाला सांगतो, पण असं वाल्याचं वाल्मिकी झाला म्हणजे काय झालं? कालपर्यंत जो दरोडेखोर होता त्याचं एकदम असं कसं काय झालं असं स्वाभाविक सामान्य तुमच्या आमच्या मनाला वाटेल. तर त्याचं जे मी आहे, त्याचा जो वाल्मिकीपण आहे तो या पद्धतीनं तो गेला, मी पण त्याचं गेलं आणि तो त्या नामरूपामध्ये झाला म्हणजे वाल्मिकी झाला. आता याच्यासाठी तपश्चर्या लागलीच की करायला. वारू होईपर्यंत तपश्चर्या केले ते काय एका दिवसाचं झालं नाही आहे. बरं नामसुद्धा घेता येत नव्हतं, ते स्वतःच सांगितलं की मला म्हणून सुद्धा राम आलं. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्याला आत्ता आपण आपल्या सोप्या भाषेत तयारी म्हटलं ती सगळी आपल्याला करायला लागली, बरोबर आहे. पण त्याच्यानंतरची प्रगती अशी होईल की आपल्याला काहीच करावं लागतं. मला म्हटलं तरी ते उच्चार रामाचा झाला आणि आपोआपच वारूळ तयार होईपर्यंत तपश्चर्या केली आणि माझ्याचं वाल्मिकी झाला आपल्याला असं कळेल. त्याचं उदाहरण पण समर्थांनी आपल्याला 11 ते 14 नाव घेऊन दिलं. तर ही जी काही नामसाधना, सोहम साधना आहे त्याचा अंतिम परिणाम हा वाल्याच्या वाल्मिकी झाल्यासारखा होऊ शकतो असं एक मोठं उदाहरण आपल्यामध्ये आहे. आता आपण पाहिलं की श्वास घेताना जो सूक्ष्म आवाज होतोय तो श्वास सोडताना काय होतोय, सो हम
असा उच्चार होतो. 6 अहम संस्कृत भाषेचा विचार केला तर तो मी आहे असा हा जो सोहम शब्द चालतो. आता यावर जर विचार आपण करायचा म्हटला तर त्याचा अनेक मंडळी विचार म्हणजे खूप विस्तार केलेला आहे. या एका शब्दाचा सोहम साधना याचा अनेक संतांनी अनेक मंडळींनी खूप विस्तार करून विचार करून ठेवलेला आहे. आता एवढं सगळं आपल्याला काही हवा असं नाही, पण आपल्याला त्याचा प्रतितार्थ कळला की अजपामध्ये 6 शिल्लक राहतो आणि अहम जो आहे तो विसर्जित होतो. सोहम साधनेमध्ये काय होतं तर 6 म्हणजे तो परमात्मा राहतो आणि अहम जो आहे तो अहम विसर्जित होतो. ही गोष्ट घडते एवढं आपल्याला कळलं. तर त्याचं विस्तार आणि अनेक संत मंडळींनी सांगितलेलं आहे, पण त्याचा प्रतितार्थ काय आहे तो एवढाच आहे की 6 म्हणजे तो परमात्मा आहे आणि अहम म्हणजे मी आहे तो विसर्जित झालेला आहे. आणि हेच अपेक्षित आहे. वेदनाबाईंनी अहम गेले ब्रह्म ठेले असं म्हटलं. अहम गेले ब्रह्म ठेले म्हणजे ब्रह्म राहिले की आता मी जो आहे तो मी विसर्जित झाला आणि ब्रह्म जे आहे परब्रह्म जे आहे परमात्मा जे आहे तो मात्र ठेले म्हणजे तो मात्र राहिला. असं जेव्हा घडतं तेव्हा तो अजपा झाला असं. आपण ब्रह्मनिरूपण नावाचा समास यापूर्वी पाहिला, त्याच्यामध्ये हा थोडासा उल्लेख झाला की ब्रह्म म्हणजे काय तर ब्रह्म म्हणजे तो परमात्मा. तो परमात्मा सिद्ध करतो. बाकी सगळं हे जे दृश्य जग आहे त्याचं विस्मरण होतं, स्वतःचं पण विस्मरण होतं असं आपल्याला कळतं. हा विषय निरनिराळ्या म्हणजे आता जसं म्हटलं की संत मंडळी आहेच, पण उपनिषदात जिकडे तिकडे हाच विषय आलेला आपल्याला दिसेल. किंवा आपण शंकराचार्यांचं आत्मशतक म्हणतो, त्या आत्मशतक स्तोत्र आहे त्याच्यामध्ये खरं तर हाच विषय आलेला आहे. नवबुद्ध चित्तानी नाहम चित्तानी नाहम, मी नाही मी नाही मी हे म्हणजे मी नाही हे म्हणजे मी नाही हे म्हणजे मी नाही असं सांगायचं ना मग मी काय आहे तर मी शिल्लकच राहतो. अशा प्रकारचा आत्मशतकातला जो विचार आहे तो पण याच पद्धतीनं आपल्या सर्व शंकराचार्यांनी मांडलेला आहे. सगळी वेदांतामध्ये प्रकरणं हा विषय खूप विस्तार आणि विचार अनेक मंडळींनी याच्याबद्दल केला आहे. म्हणजे ही जी काही ब्रह्माची धारणा ज्याला म्हणतो ती अभ्यासानं तयार होऊ शकते असं संत मंडळींनी आपल्याला सांगितलं. विचार असा येतो की हे कोणाला जमतं. आता साधना प्रक्रिया सांगितली पण ही कोणाला जमणार आहे, आम्हाला जमणार आहे की नाही. तर समर्थांनी लगे हा प्रश्न मनात येणार की आम्हाला जमणार. जसं गुंडलेकर महाराजांच्या प्रवचनाच्या हृदय आठवणी आहेत का, त्या हृदय आठवणीमध्ये लोक काय काय महाराजांना शंका विचारायचे की तुम्ही म्हणता तसा अजपा आम्हाला नाही हो जमणार, आम्हाला कामं असतात, बँकेमध्ये कॅशियरनी पैशाची सारखा व्यवहार असतो, जप करायचं ते पण चुकी का होणार. स्वाभाविकच आहे, लोकांचे पैशाशी व्यवहार मला करायचा आहे तर मी तुमचं आपलं श्रीराम जयराम जय जयराम एकीकडे जॉब करा, काम हात करतील, जॉब तुम्ही करा, कसं शक्य आहे, काय आपलं तर बरोबर हे त्याला अगदी योग्यच आहे. तर त्याला संत मंडळींचं उत्तर आपल्याला माहिती आहे की कामाच्या सुरुवातीला एकदा मनापासून नाम घ्यायचं, काम संपलं की पुन्हा मनापासून नाम घ्यायचं की तुम्ही त्या कामामध्ये नाम घेता असाच त्याचा अर्थ होईल. किंवा तुम्हा आम्हाला सोपं वाटावं म्हणून रात्री झोपताना नामामध्ये झोपायचं. काय रामरक्षामध्ये झोपा, नाम घेत झोपा की उठल्यावर ते आठवणारच. तुम्ही उठताना श्रीरामच उठत म्हणणार, दुसरं काही म्हणणारच नाही. हा म्हणजे झोपलेल्या अवस्थेमध्ये आपल्या मनाला आपण ती सवय लावली. रामरक्षा म्हणत आपण जेव्हा झोपतो तेव्हा सकाळी उठल्यावर आपण रामाचं नाव घेतच उठतो. असं विज्ञानाने सिद्ध केलेली, संतांनी सिद्ध केलेली गोष्ट आहे. तो प्रयोग आपण करून आधी जर टी व्हीच्या सिरियल बघत बघत झोपत असलो किंवा काहीतरी भलत्याच कॅसेट लावून किंवा काय या लावून झोपत असलो ते आपोआप बंद होतं. तिथे ते काय आपल्याला बंद करायला पण जागे पण राहत नाही, आपोआप ते बंद होतं. ते आपोआप बंद झालं की ते दुसरं डोक्यात मग सकाळी काय होणार. तर आपण जे रात्री करतो ही संतांनी आपल्याला सांगून दिलेली गोष्ट आहे. ते देहधारकच हे प्राणी आहे. आपण सगळे जर देहधारक आहोत, आपल्याला माहिती आहे 4 प्रकारे, हे पण पूर्वी झालेलं आहे, फक्त आठवण पण द्यायचं. आपलं हे जे 84 लक्ष योनी ज्याला आपण म्हणतो त्याच्या सगळ्या 84 लक्ष योनी जीवांचे 4 प्रकार पडतात. एक स्वेदज असतो, एक उद्भिज असतो, एक जालज असतो आणि एक अंडज असतो. हे पशु पक्षी प्राणी कसे जन्माला येतात, अंड्यातून कोणी येतं, कोणी घामापासून येतं, आपण योनीतून येतो. हे 4 प्रकारचे जे प्राणी आहेत ना हे सगळे श्वासोश्वास आहेत. पण बाकीच्या 3 तिघांना हे अजपा नाही आहे जमणार. त्यांच्याकडून नागाकडून आपल्याला शिकायचं आहे. ही गोष्ट आहे, नागपंचमीला नागाची आपण पूजा करतो. का करायची नागाची पूजा तर नागाला हा अजपा जमलाय, कारण त्याचा जो श्वास आहे त्याला काय कळतोय आणि त्यामुळे आपण त्याची पूजा करतो असं विज्ञान आपल्याला सांगतं.
पण या चारही प्रकारच्या प्राण्यांमधला माणूस सोडून इतरांना हे ज्ञान नाही आहे. पतंजली योगसूत्र त्यांनी वाचलेली नाही आहे, ते त्यांना हे सगळं माहिती नाही आहे. पण माणसाचं तसं नाही. माणूस आपल्या बुद्धीच्या जोरावर या सगळ्या गोष्टी करू शकतो. किंवा आणखीन वनस्पती पण आहेत, त्या आपण म्हटलं तर सजीव असं आपण म्हणतो. त्या वनस्पतीनं सुद्धा प्राणवायू तुमच्या माझ्यासारखा आला असतो, पण त्याला हे अजपा माहिती नाही. कारण त्यांची जी काही सहज गोष्ट आहे त्या सहज गोष्टीवरून त्यांची वाढ होत असते, त्यांना अन्न तयार करता येत असतं वगैरे वगैरे होतं. हे काही अजपा करत नाही. पण सजीव प्राण्यांमध्ये हे चालू असतं, श्वासोश्वास चालू असतो. म्हणजे आपल्याला तो चालू असतो, पण आपल्याला लक्ष ठेवून समजून घ्यावं लागतं. बाकीच्या ठिकाणी आपोआपच चालू असतो, त्यांना काही करावे लागत नाही त्याच्यासाठी, किंवा त्यांना समजून घ्यायची पण आवश्यकता नाही. आपण जाणकार समजतो स्वतःला, पण त्या जाणकाराला ह्याचं आकलन करून घ्यायची म्हणजे ही जी सहज चालणारी जी गोष्ट आहे ती आपल्याला कष्टानं काय नेमकं चालू आहे ते समजून घ्यावं लागतं. मग आपल्या लक्षात येईल की अरे हे बरं आहे ना, इतर सगळ्या साधनाला किती कष्ट आहे, कितीतरी साधन सामग्री गोळा करावी लागेल. हे आपलं बरं आहे, बसायचं, श्वास चालू आहे, श्वास सोडतो आहे, इकडे लक्ष द्यायचं, बाकी काहीच करायला नको. इतर कुठल्याही प्रकारची उपासना करायची झाली तर आपल्याला व्याप आहे. त्यामुळे ही कमी कष्टाची काय, बिना कष्टाची म्हणूया ही साधन आहे. इतर सगळ्या साधनांच्या खटपटीपेक्षा ही सहज साधना समर्थ संतात आत्मसात करावी की आपलं काम होईल. म्हणजे आता हे सगळं काय आहे, देव, स्वस्वरूप, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, परमात्मा, अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी आत्तापर्यंत आपण सगळ्या पाहिल्या त्या सगळ्या मिळवायचा हा प्रयत्न आहे. पण हे अगदी इझी असं अशी साधना समर्थन आपल्यासाठी हे सहजच होतं, काही सायासाली कष्टाने. म्हणजे बरं पुन्हा असं आहे की इतर सगळ्या प्रकारच्या उपासनामध्ये एवढे सायास कष्ट करायचे आणि त्याच्यात ती चूक झाली तर गडबड पण होते, इथे ती पण नाही. म्हणजे इतकं सहज आहे की याच्यात ती गडबड झाली होतच आहे, गडबड होतच नाही, पण झाली तरी त्याचा त्रास पण नाही, अशा प्रकारचं आहे. म्हणजे त्या त्यांचा अभंग आहे ना, देव किती प्रकारचा असतो. तर सोन्याचा असला तरी भीती आहे, चांदीचा असला तरी भीती आहे, मातीचा असला तरी कशा कशाची भीती आहे. मातीचा गणपती केला तरी आपलं विसर्जन करावं लागतं, कारण ते तो कसा टिकवायचा. तर प्रत्येक देवाची कुठलाही हे करा त्याला काही ना काहीतरी आपल्याला भीती. इथे काही प्रश्नच नाही आहे, इथे नुसता श्वास घेणं आणि सोडणं आहे. त्यामुळे नाश पावण्याचा, त्रास होण्याचा वगैरे वगैरे फक्त होण्यात असल्याची भीती नाही आहे. म्हणून समर्थ तेही वर्णन करून सांगतात की उपासनेच्या दृष्टीने विचार केला तर अत्यंत सोपी आणि सहज होणारी गोष्ट आहे. पावसते स्वामी स्वरूपांना, म्हणजे अगदी अलीकडल्या काळामधलं उदाहरण म्हणून स्वरूपांनाचं नाव घ्यायचं. अनेकांनी ध्यानाच्या मार्गाने किंवा हा जो अजपा जो सांगितला आहे तो करायला सांगितलेला आहे. त्यातल्या त्यात अलीकडलं म्हणून स्वरूपानंदांचं आपल्याला दिसतं की त्यांनी ध्यान प्रक्रियेमध्ये हा अजपा आजही त्यांच्या तिथे पावसला आपण गेलो तर ध्यानाची जी खोली आहे तिथे असा सोहम ध्वनी सातत्याने ऐकायला येत असतो आपल्याला. असं आपल्याला ह्या 11 ते 14 ओव्यांमध्ये माणसालाच कसा अजपाकडे लक्ष ठेवता येईल याचं वर्णन पण समर्थाने. पुन्हा 15व्या ओळीपासून पुढे समर्थाने पुन्हा एकदा अंतरात्म्याचं वर्णन केलं. तर खरं तर अंतरात्मा आपल्याला कळलेला आहे, जाणवण वगैरे जाऊ दे, पण अंतरात्मा कळला आपल्याला. देह वेगळा आणि आत्मा वेगळा आपल्याला कळलेला आहे. आपण ज्याला माझं माझं म्हणतो आहे तो मी म्हणजे कोण असा विचार केला तर आपण इंद्रियांच्या बाबतीत सुद्धा माझा हात, माझा पाय, माझी बुद्धी, माझं मन, पण म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, माझं मन. पण माझा मित्र म्हणजे वेगळा नाही का, माझा मुलगा वेगळा नाही का, तसं माझं मन म्हणजे माझ्यापासून वेगळं, माझी बुद्धी माझ्यापासून वेगळी, माझे हात, माझे पाय सगळं माझ्यापासून वेगळं आहे. मी कोण हा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचं उत्तर अंतरात्मा. मग तो आत्मा आपल्याला कळला आहे आणि तो माझ्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे माझा देह वेगळा आहे, माझी बुद्धी वेगळी आहे, माझं मन वेगळं आहे आणि मी वेगळी आहे असं आपल्याला आत्तापर्यंत अनेकदा समर्थाने समजावून सांगितलं आहे. तो जो अंतरात्मा आहे त्या अंतरात्म्याचं दर्शन पुन्हा एकदा या निमित्तानं आपल्याला समर्थ सांगणार आहे. आणि त्या अंतरात्म्याचं दर्शन म्हणजे पुन्हा अजपा म्हणजे काय, तर तो जो आहेच आहे असा जो आत्मा आहे त्याची पुन्हा ओळख सगळं करून देतात. पण त्याला येणं जाणं नाही, देहाला येणं जाणं आहे, आत्म्याला येणं जाणं नाही. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा वावे फजी, तो हे देहासाठी आहे, आपल्यासाठी नाही. तो होताच होता, असणारच आहे. रूप वेगळं पालटून येईल, वासावची जिरगाने तसं वेगळे वेगळे कपडे घालून येईल तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं. पण त्याच्या अस्तित्वाचं दर्शन
म्हणजे त्या अंतरात्म्याचं दर्शन पुन्हा एकदा आपल्याला या निमित्ताने अजपाच्या निमित्ताने तोच अर्थ आपल्याला ते सांगितलं. म्हणजे जगातल्या प्रत्येक गोष्टीचं दर्शन आपल्याला अंतरात्म्यातच होतं. आपण काय काय म्हणतो, मला एकदा जायचंच आहे काम बघायला, असं पण अंतरात्म्याने बघितलं तर तिथून आपल्याला जाता येतं, काही वेगळं जावं लागत नाही. असा विचार आपल्याला करता येऊ शकतो. सगळं सांगतात की प्रत्येक जगातली प्रत्येक गोष्ट ही अंतरात्म्याने इच्छेने घडते ना, तर तसं आपल्याला एकदा तो कळला की आपल्या बाकीच्या काही इच्छा राहायचा प्रश्नच आहे. म्हणजे एखादी गोष्ट वाटणं आणि फळाला येणं असं आपण म्हणतो ना, त्याला अंतरात्मा कळला की सगळं फळाला चाललेलं असतं, काही वेगळं करावं लागत नाही, दुसऱ्या प्रकारचं अज्ञान संपून जातं. असा विचार 15 वेळापासून समजलं आहे. म्हणजे काय आहे, कुठल्याही मार्गाने गेलं तरी त्या परमात्म्यापर्यंतच त्याला आणायचं आहे की या सभासवय तरी अजपाच्या माध्यमातून आपल्याला त्या अंतरात्म्यापर्यंत नाही. पुढल्या 16व्या ओळीपासून 16 ते 19 4च ओळी आहेत, पण त्या 4 ओळींमध्ये त्यांनी पुन्हा आपला व्यवहारी जीवन आपण खातो पितो बोलतो काम करतो हे सगळं जे काही आहे त्या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या अंतरात्म्याच्या समाधानाची गोष्ट लागते. असं नाही होत. खाणं पिणं म्हणजे सुद्धा काय, तर मी खातो पितो म्हणजे काय आहे, तर मी खातो पितो तर मी म्हणजे कोण, देहाला देहाच्या ह्या सगळ्या गरजा आहेत का, फक्त देहाची गरज म्हणून खातो. आता हिमालयामध्ये कोण कोण राहतात, त्यांना कुठे काय खातात काय करतात आपल्याला काही प्रश्नच नाही, काय हवेवर जगतात काय करतात. त्यामुळे देहाला आपण जे काही देतो जे काही करतो ते सगळं देहापुरतं होईल. पण असं जरी असलं तरी त्या देहाच्या जोडीनं तो आत्मा असल्यामुळे देहाला जो काही आनंद होतो, देहाला जे काही समाधान होतं, देहासाठी आपण जे काही करतो त्या अंतरात्म्यातून आपण जातो. म्हणून आपल्या भाषेमध्ये पण आपण हे केलेलं आहे, अंतरात्मा थंड झाला, अंतरात्मा तृप्त झाला असं आपण बोलू. तर अंतरात्म्याला काय भूक लागते का, पण म्हणतो अंतरात्मा तृप्त झाला. जेवतो कोण, जठरामध्ये सगळं अंग जातं, पण म्हणायचं का आपण वा जठराग्नी शांत झाला, तो जठराग्नी शांत झाला मी पुढे तो अग्नी असा विचार आपण करतो. त्या शरीराच्या ज्या गरजा आपण आपल्याला वाटतात त्या सगळ्या आपण पुऱ्या करतो आणि त्या सगळ्या अंतरात्म्याला चिकटवतो. म्हणजे अगदी खरंच छान जेवण झालं की अंतरात्मा अगदी तृप्त झाला असं वर्णन आपण करतो. तसं प्रत्येकच कृतीच्या बाबतीत होईल की ते सगळं आपण सवय करायची. ते जसं म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट त्या अंतरात्म्याला समर्पण करायची म्हणजे आपलं काम झालं. त्या अंतरात्म्याच्या आज्ञेने वागायचं. आता कदाचित सवयी आपण करू की अरे आत्मा तृप्त झाला, जेवायचं आपण आत्मा तृप्त करायचं, सिनेमा बघायचा आपण मन एकदम शांत झाली, असं सगळं छान वाटतं. किती दिवस चालवतो, आज मला बरं वाटतं. आता ते बरं वाटणं आपल्याला माहिती किती किती काय टिकणार, असं काही बरं वाटतं फार टिकत नाही, पण तरी स्वतः बरं वाटलं आपल्याला म्हणतो. पण म्हणजे कोणाला बरं वाटतं असा प्रश्न आला तर आपल्याला बरं वाटण्यासारख्या गोष्टी करायच्या. मग समज हळूच आपल्याला वळणावर येतात. हा अजपा साधला तर खऱ्या अर्थानं आत्म्याला आनंद प्राप्त होईल, आत्मा शांत होईल. तर आत्म्याचं जप आहे, आत्म्याची साधना ती आहे. त्याचं ध्यान चांगलं लागणं म्हणतो, सहज होणं म्हणतो, ती आत्म्याला मिळणारी शांती आहे. सगळं म्हणजे आता म्हटलं आपण की ऋषीमुनी हवेवर जगतात का, तर त्याला खरंच तहान भूक झोप लागत नाही, आवश्यकताच भासते. या सोहममध्ये ते असे असतात. वाल्याचं वाल्मिकी झालं आपण म्हटलं तर त्या वाल्याला काय 12-14 वर्ष वाढू त्याच्या भोवती झालं तर तहान भूक काही शारीरिक गोष्टी नव्हत्या तर नव्हत्याच, कारण त्या सगळ्या अशाच भागत होत्या. त्या सोहम साधनेत असल्यामुळे त्याला तहान भूक झोप लागलीच. लक्ष्मण 14 वर्षात झोपला नाही असं वर्णन करतात. आपल्याला काय सांगतात उगाच आपल्या रामायण असं की आम्ही आपल्याला असं आहे का, तर नाही. खरोखरच निद्रा या गोष्टीवर त्यांनी विजय मिळवलेला होता. आणि योग शिक्षक आहात आपण, आपल्याला माहिती आहे की अशा पद्धतीनं शारीरिक गोष्टींवर विजय मिळवण्याची किमया योगामध्ये आहे. आपण भुकेपासून राहू शकतो, तहानेपासून राहू शकतो, झोपेपासून राहू शकतो न घेता, असं आपल्याला करता येऊ शकतो. ती साधना आहे, तसं त्या साधने करता येतो. आपले आदरणीय पंतप्रधान 4 तास झोपतात, त्यांनी आणखी निद्रेवरती अभ्यास करायचा ठरवलं आहे, आणखी निद्रा कमी करावी असा त्यांचा प्रयत्न आहे. आपण जेव्हा निद्रा निरूपण पण आपल्याला अभ्यासायचं आहे तेव्हा आपण त्याच्याबद्दल अधिक विचार करू. तर ती पण एक साधन आहे की निद्रा आवश्यकच नाही आहे. आता हे आपल्याला पटूच शकत नाही. थोडी झोप कमी झाली तरी आम्ही 10 वेळा तक्रार करू, का झोपले लागले, का झोपले लागले.
म्हणजे ती जणू की अगदी आवश्यकच गोष्ट आहे असं आम्ही समजतो. आणि आपल्याला ते सांगतात की त्या सोहम साधत राहिला की तुम्हाला तहान भूक तुम्ही हरपूनच जाणार आहे. तुमची झोपेसाठी नितांत गरजेची गोष्ट वाटते तिची सुद्धा आवश्यकता भासणार नाही आहे. इतकं ते आपल्याला या सहज साधनेमध्ये आनंद सांगतात. म्हणजे या ही जी सहज साधना म्हणतात ना, इतकी सहजता त्याच्यामध्ये आहे की त्याच्यामध्ये मीकडे करतेपणाच येत नाही. ते आपोआप घडतं ना. तर मी करतो असं होतच नाही. मग मी करतोय असं होत नाही तर मीला लागणाऱ्या गोष्टी पण येत नाही. मी करत नाहीच आहे तर मीला लागणारी जी तहान भूक झोपेसारखी गोष्ट आहे ती लागतच नाही. तिला आवश्यकताच भासत नाही असा त्याचा अर्थ आहे. त्याला हे मिळावे, हे नको, हे असलं पाहिजे. आम्हाला किती गोष्टी लागतात. आम्ही एकच दिवस जातो शूटरमध्ये तर किती गोष्टी आम्हाला लागतात. हे आहे का हो तिथे, हे असं आहे का हो तिथे, हे मिळेल का हो तिथे, 50 प्रश्न आम्ही विचारतो. त्यामुळे इथे जी सहजता ज्याला म्हणतात ती सहजता कशी आहे, जसं पाणी उताराकडे जातं असं म्हणून ती सहज क्रिया आहे. पाण्याला उतार मिळेल तसं कसं जातं. आपण कधी वरचा अगदी मजला नको असं का म्हणतो, तो लगेच पाणी येईल उताराकडे जातं, लगेच आमच्याकडे आधी गळेल असं आपण म्हणतो. कधी कधी आपल्याला कळतच नाही कुठल्याही भिंतीला ठोकळे यायला लागतात. कुठून पाणी आलं, त्या पाण्याला जिथे कुठे उतार मिळतो तिथे ते जाणार. कसं काय कुठे येतं तुमचं तुम्ही शोध घ्या, पण त्याला जिथे उतार मिळतो ती जी त्याची सहजता आहे. उताराकडे जाणं ही त्याची सहजता आहे. तशी सहजता आपल्याला प्राप्त झाली की माणूस समाधानी होतो. ही सहज अवस्थेची साधन आहे आणि अजपामध्ये ही सहज अवस्था आहे. याचं वर्णन त्यांनी आपल्याला करून पुढे 20व्या ओळीपासून त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे सामान्य माणसाला समर्थ उत्तर देणार आहे त्याच्यामध्ये की असं होतं ना की उदाहरण छान दिलं की एखादा माणूस असतो त्याच्याजवळ पुरलेलं धन असतं. म्हणजे आताच्या भाषेत आपण बोलूया की पुरलेलं धन वगैरे काय आपल्याला माहीत नाही, पण काही मंडळी आपल्या अशी दिसतात की चिक्कार बँक बॅलन्स पण उपभोगच नाही घ्यायचा. आपण काय ते पैसे घेऊन करणार आहे, आपल्यानंतर कोण बघणार आहे त्याच्याकडे. माझी एक मैत्रीण आहे, चिक्कार पेन्शन आहे, स्वतःचं आहे, नवऱ्याचं अर्ध पेन्शन आहे, मोठं पोस्टवर होते आणि कोटी रुपये आहे. पण उपभोग याचा अर्थ काय की रोज वेगळी साडी नेसायला आणि अशातला भाग नाही. दान तर देता येतं, चांगल्या कामाला मदत तर करता येते, पण असं पण ज्याला करायची इच्छा होत नाही त्याच्यासारखंच मला समर्थांच्या काळात असं नव्हतं, बँका नव्हता. त्यामुळे त्यांनी हे उदाहरण वेगळ्या पद्धतीने दिलं आहे की एखादा माणूस जमिनीमध्ये धन पुरलेला आहे पण त्याला ते माहिती नाही, कारण तो दारिद्र्यातच राहतो. तसं म्हणे आपलं आहे, आपल्याला सहज साधन आहे सोहमची, तर आपण काय ते न करता भलतंच काहीतरी करतो असं ते आपल्याला ते उदाहरण देऊन सांगतात. तर तशी अवस्था आपली व्हायला नको. ते आहे सगळं आपल्याजवळ, परंतु आपल्याला ते माहीतच नाही असं आहे. तर हा जो परमात्मा म्हणतो तो परमानंद स्वरूप आहे. खरा आनंद तिथे आहे. आनंदाचा आतापर्यंत आपण अनेकदा विचार केला आहे. आपल्याला ज्या आनंदाच्या गोष्टी असतात आपल्यासमोर त्या सगळ्या परम आनंदाच्या नसतात, त्या तत्कालिक आनंदाच्या जरूर असतात. कुठल्याही प्रकारच्या गोष्टींमधला जो आपला आनंद असतो, नाटक सेवाचा असेल, कपड्यांचा असेल, हॉटेलमध्ये जाण्याचा असेल, काहीही कुठलाही आनंदाचा क्षण बघा की आपल्याला त्या आनंदाच्या क्षणाचा विचार तेवढ्यापुरता तात्कालिक तो आनंद आपल्याला मिळतो, पण परमानंद ज्याला म्हणतो तो मिळत नाही. मग जर का तो परमानंद आत बाहेर गच्च भरलेला आहे परमात्मा, तर त्या परमात्म्याला ओळखायचं आणि मग ते न ओळखता दुःख बघीत बघायला बसायचं. हा वेळेपणा समर्थांकडे करू नये, पण तो आतबाहेर परमात्मा भरलेला आहे, तो आनंद स्वरूप आहे, तुमच्या जवळ आहे. त्याला न घेता तत्कालिक आनंद कुठल्या वस्तूंमध्ये, घटनांमध्ये, व्यक्तींमध्ये तुम्ही शोधताय, त्याची काहीच गरज नाही आहे. सगळी दुःख बाजूला ठेवा, त्या अशा तत्कालिक आनंदाच्या सगळ्या गोष्टी बाजूला करा आणि अंतरात्म्याला ओळखा की आपलं काम झालं. असं पुन्हा एकदा त्या जमिनीखाली कोरलेल्या धनाच्या मालकाच्या उदाहरणाने आपल्याला तरी पटवून दिलं. आता एकदा ज्याच्या अंतर्यामी त्या नारायणाची वस्ती झाली आहे, जे भगवंत आतमध्ये आहे याची एकदा ओळख म्हटली की मग त्याला काहीच उणं पडत नाही, काही कमी नाहीच. त्याला आनंद तुमच्या व्यावहारिक दृष्टीला तो सुखी नसेल कदाचित. तुकाराम महाराजांचा विचार केला तर आपण व्यावहारिक दृष्टी त्यांच्याकडे पाहिलं तर कुठलंच सुख नव्हतं. बायको कजा, पैसा नाही, दिवाळं निघालं होतं, काहीच नव्हतं. पण ही झाली तुमची आमची दृष्टी, त्यांची नव्हतीच ती दृष्टी. तुकारामांची दृष्टी परमात्मे लागलेलीच होती, त्यामुळे तिकडे आनंदच.
ज्या बायको रस्त्याने येताना कोणीतरी त्याला उसाचं दाण केलेले, शेतामध्ये ऊस आला तर चांगलं जा मुलांना घेतला येतात. पण सगळी मुलं माझीच, रस्त्याने जाताना ज्यांनी कोणी मागितली देऊन टाकली. घरी आल्यावर आपल्या मुलाला द्यायला काहीच नाही. जे काही एखादं दाडकवलं होतं त्या दाडक्याने बरोबर बायकोने हाडलंच धरून की घरात माझी पोरं उपाशी आणि लोकांना तुम्ही वाटताय, हा काय व्या. तर त्यांना पण आपला फरका भेट परमात्माच सगळीकडे भरलेला आहे आत बाहेर, अशी ज्याची भूमिका आहे. त्यांना कसलं आलंय दुःख, कसलं आला आपला, कसला आलाय पडकेपणा, काहीच नाही. असं ज्यांनी नारायणाला ओळखलेलं आहे, अंतर आपल्याला ओळखलेलं आहे, तसं व्हायला हवं. एकदा हा अंतरात्मा वश करून घेतला की मग जीवनात काहीच कमी पडत नाही. आपल्या दृष्टीने तुकारामांच्या जीवनात कितीही कमतरता असल्या तरी आज एवढी वर्ष जाऊ नको तुकारामांचंच नाव घेतोय. कोणी त्या काळामध्ये जो धनसंपन्न होता त्याची नावं काही आपल्यापर्यंत आलेली नाही. त्यामुळे जो परमानंदी आहे, परमात्म्याला जे ओळखलेला आहे त्याचाच खरा आनंद असतो आणि त्यालाच त्याचं आपण नाव घेतो. असं या साधनेच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला श्वासाच्या नियमनाला कसं महत्त्व आहे ते त्यांनी सांगितलं. नामजप किंवा अजपाजप असं त्याचं नाव आहे. आपोआपच श्वासाचा नियम मिळतो. जितका श्वास आपला शांत सूक्ष्म असेल आपोआपच आपल्या सगळ्या वासना विकार कमी व्हायला लागतात. म्हणजे हे काही करावं लागत नाही. ज्यांनी श्वासाचा अभ्यास चालू केला आहे त्याला आपोआपच सगळ्या प्रकारच्या वासनांवर मात करता येऊ शकते असं सांगतात. म्हणजे आता वासना म्हणजे काय फक्त हवं नको पण नाही ना, अनेक गोष्टी आहेत. कधी तो माणूस चिडणार नाही, रागावणार नाही, किती छान गोष्ट. आपल्याला पावलं पावली लोक आपल्याला राग येईल असं वागत असतात अशी आपली भूमिका असते. तर काहीही करा राग येणार, आपण फक्त शांती ब्रह्मांच्या गोष्टी ऐकायच्या, परंतु आपण नाही तसं आचरण करणार, आपल्याला लगेच राग येतो. पण ज्यांनी श्वासाचा अभ्यास केला, ज्याला हा परमानंदाची अनुभूती झालेली आहे, ज्याला हा अजपा सांगलेला आहे, त्याला राग लोभ मद मत्सर द्वेष स्पर्धा काहीही त्याच्या जीवनात राहणार. तो फक्त परमानंदातच अखंड बुडालेला असेल, त्याच्याच आनंदाने तो असेल असं समज आपल्याला सांगतात. विनासायास फक्त या श्वासाचं नियमन आपल्याला जमलं पाहिजे. आता मगाशी आपण ध्वनी घोष नाद रेखा याचं वर्णन केलं. या सगळ्या वाणींचा प्रकार आहे. कलाकर्षण गद्यमारेखाची स्थान आहे ते आपण पाहिलं. सगळं आपल्याला कळलं. स्फुरण कुठे आहे तर परावाणी आणि वैखरीमध्ये प्रत्यक्ष बोलणं आणि तो सगळा प्रवास आपण पाहिला. यालाच समर्थाने ओंकारापासून आपण जी 52 आपली अक्षरं लहानपणचा तक्ता आपण पाहिला तर काय अपासून ञपर्यंत असणारे जे काही 16 स्वर आणि 36 व्यंजनं अशी जी 52 आहे, या सगळ्या 52 गोष्टी त्या एका ओंकारामधून पुढे 52 मात्रा आलेल्या आहेत. त्याचं वर्णन समर्थाने केलं. म्हणजे सगळं नादभेद रागज्ञान काय जे काही आपण आता पाहिलं, ताल असू दे नाद असू दे, या सगळ्या गोष्टी या सगळ्या 52मध्ये आलेल्या आहेत. म्हणजे एका ओंकारामध्ये आलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. आता म्हणजे काय तर त्या 3.5 मात्रांचा आपण ओंचा उच्चार करून कुठल्याही कामाला सुरुवात करतो. काम संपल्यावर पण आपण त्या ओंकाराचा उच्चार करतो. हे काय आहे तर अ उ म म्हणजे तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण या 3 गुणांचे हे अ उ म हे प्रतिनिधी आहे, उच्चार आहे. आणि महत्त्व जे आहे ते अर्धमात्राचं. या सगळ्याचा उल्लेख त्या एका ओंकारामध्ये आपण करतो. त्यामुळे अशा पद्धतीने सोपं त्या सगळ्या श्वास आणि उश्वास हे जे काय ब्रह्मविद्येत सुद्धा हा विचार आहे. ज्यांनी ब्रह्मविद्येचा अभ्यास केला असेल त्यांना पुढे कळेल की हा सगळा विचार श्वास उश्वासाचा तिथे पण आपल्याला ते सांगतात. म्हणजे श्वास हेच आपलं जीवन आहे असं आपल्याला कळेल. आणि जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपण आहोत. त्यामुळे तो असा रिदम त्यात असणं आणि तो असं चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करणं ते आपल्याला जमलं पाहिजे. मी सुरुवातीला सांगितलं की व्यावहारिक जीवन आपल्याला आहेच. त्यामुळे त्या काही 21,600 वेळचा माझ्यासारखा जप की आपल्याला समर्थाने करायला सांगितलेलं नाहीच आहे. आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी करायच्या असल्यामुळे निदान आपल्याला आपल्या श्वासाकडे लक्ष ठेवता येतं का याचा फक्त आपल्याला अभ्यास त्यांनी करायला सांगितलं आहे. श्वासामार्फत जीवनावश्यक असणारा जो प्राणवायू आहे म्हणजे तिची काही प्राणशक्ती आहे ती आपल्या शरीरात येत असते आणि त्याची जी काही आवश्यकता आहे ती श्वासामार्फत आपण भरून काढतो. विज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं की त्यामुळे आपलं रक्त शुद्ध होतं, रक्ताभिसरण होतं. त्या प्राणशक्तीनं सगळं जे की कार्य आपलं चाललेलं आहे देहाचं ज्या संस्थेचं ते सगळं कार्य त्या प्राणवायूच्या अगदी नखापासून मेंदूपर्यंत सगळीकडे जो रक्तपुरवठा आहे तो सगळा त्यामुळे घडतो. हे सगळं आपण बघतो. किंवा पुरेसा प्राणवायू जर आपल्याला मिळाला नाही
नंतर आपल्याला काय होतं हे आपल्याला माहिती आहे. बरीचशी सगळी जी काही रोग दुखणी आहे ती सगळी पण आपल्याला आहे की प्राणवायू पुरेसा मिळाला नाही तर होऊ शकतात. म्हणजे ती प्राणशक्ती किंवा तो प्राणवायू आहे त्याबद्दलचं जे महत्त्व आहे ते आपल्याला सहजपणे कळतं. नित्य आणि आपल्या नीटपणाने सगळं व्हावं यासाठी या प्राणाची, या प्राणवायूची म्हणजे या श्वासाची आपल्याला आवश्यकता आहे हे आपल्याला माहितीच आहे. आपण गमतीनं म्हणतो की विवेकानंदाला त्यांच्या मित्रांनी म्हटलं होतं की अरे तुला कालीमाता तुझ्याशी बोलते, मला देव भेटेल का, मला कालीमाता भेटेल का? तर म्हणाले हो तुला काली भेटला, तुझं ठीक आहे तू मी साधना केलीस म्हणून तुला भेटते, मला कशी मी काही साधना नाही केली, भेटेल ना तुला सुद्धा भेटेल मला. मग हे काय करूया चल मी सांगतो. नदीवर घेऊन गेले, त्याचं डोकं बांध झाली आणि बुडवलं त्याला खाली. घाबरला, ओरडायला आला अरे नदीत हे काय करतोस असं ओरडला. काय झालं की त्याला बाहेर काय झालं काय झालं काय मी बुडत होतो ना, नाकात होतं पाणी गेलं, श्वास मिळत नाही मला, श्वास मिळत असं उत्तर नाही दिल्यावर ही किती आवश्यकता आहे. श्वास मिळत नाही मी जिवंतच राहू शकत नाही. अशी तुला परमात्म्याबद्दलची आवश्यकता आहे का? अशी तुला परमात्म्याबद्दलची आवश्यकता भासेल तेव्हा तुला कधी परमात्मा दर्शन. श्वासा इतका मला भगवंत भेटलाच पाहिजे असं जर वाटलं की भगवंत भेटल्याकडे राहणारच नाही असं समजतं आपल्याला, खात्रीनं सांगतात. त्यामुळे श्वसनाने किंवा आणखीन पण एक गोष्ट आहे की आपण म्हणतो ना शरीर शुद्ध होणं म्हणजे रोग होणार नाही, रोग झाले तर बरे होतील, या सगळ्या गोष्टी या श्वासोच्छ्वासात येतात. का ओंकार साधना करायची की आपण ओंकाराची सवय का लावून घ्यायची. ओंकार आपल्या इथे सकाळी 5 वेळा ओंकार म्हणला झालं आहे दिवसभराचं काम असं वाटतं आपल्याला. तर तसं नाही, आपण त्या ओमची साधना का करायची तर शरीर शुद्ध, अंतर्बाह्य शरीर स्वच्छ शुद्ध होतं असं आपल्याला दिसेल. म्हणजे ध्यानानं अशा ओंकार साधनेनं अजपानं आपण म्हणतो ना काही माणसं अशी असतात की त्यांच्याजवळ कसं वेगळं तेज आपल्याला दिसतं आणि आपण म्हणतो की अरे ह्यांच्याकडे त्यांच्यावर साधनेचं तेज आहे ना. तर ते साधायचं तेज मी एकदा सकाळी अर्धा पाऊण तास केली साधारण, बाकी 23.5 तास काहीच केलं नाही असं नसतं. ते त्यांची आत बाहेर सतत ही गोष्ट चालली असते. यासाठी म्हणून ते सांगतात की आधी एकतर रोग होऊ नये म्हणून, झाला तरी बरा बाबा म्हणून, मनाची आणि शरीराची अंतर्बाह्य शुद्धी व्हावी म्हणून या अजपाचा उपयोग समजा तुम्हाला खात्रीपूर्वक होईल असं ते सांगतात. त्या योग शब्दाचा अर्थच मुळी जोडणं आहे. त्यामुळे हा जो सहज योग ते म्हणजे जोडलेलं आहे. या सहज योगाच्या हा काही योगायोग नाही आहे, आपलं झालं तर झालं असं नाही आहे, खऱ्या अर्थाने होणारच आहे अशी खात्री ते आपल्याला देतात. सगळं शरीर मन बुद्धी सगळं हे श्वासाच्या नाही, सगळं हे असं एकत्र आणणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या, असं वेगळं काही नाही आहे. मन बुद्धी शरीर असू दे किंवा श्वास असू दे सगळे आपोआपच आपल्या विचारांमध्ये सुसूत्रता येते. मग असे म्हटलं तसं षड्विपोतं सगळ्या आपल्याला सहज काबीज करून देतात, आपल्या हातात राहतात, रागवायचा प्रश्नच आहे. काही मंडळी असतात बघा की त्यांनी बोलण्याचा राग येत नाही आणि तीच गोष्ट आपण बोललो की रागवतात लोक असं आपण म्हणतो. त्याचं कारण काय असतं, त्यांनी बोलण्याचा राग काय येत नाही असा जर विचार केला, त्यांनी काही मोठं वेगळं केलेलं असतं अशातला भाग नाही, पण त्यांच्या बोलण्याचा राग येत नाही असं लोक सांगतात. तर त्याचं कारण हेच आहे की त्या शब्दांमध्ये जी काही थोडी अगदी रागवण्यासाठी जरी असलं, आपली चूक दाखवण्यासाठी जरी असलं तरी पण एक असा आत्मविश्वास असतो. हे सांगतात ना ते बरोबर आहे, आपण याच्याकडे विचार करून बघितला पाहिजे असं दुसऱ्या माणसाचं वाटतं. म्हणजे आपल्याला राग येत नाही हा तर आहेच फायदा, पण आपण बोलण्याचा किंवा आपण दुसऱ्याला चूक दाखवल्याचा सुद्धा लोकांना राग येत नाही. इतका ह्या अजपामध्ये म्हणजे करून बघण्यासाठी गोष्ट आहे. म्हणजे आपण काय होतं, आपण घरात काय बाहेर काय कामाच्या ठिकाणी काय आपण बोललो की लोक रागवतातच आपल्याला, म्हणून आपण हे करून बघायचं आपल्या बोलण्याचा राग कोणाला येता कामा नाही. असं शरीर निरोगी सुडवून, मन बुद्धी सुडवून, अंतर्बाह्य शुद्ध स्वच्छ अशा सगळ्या गोष्टींचे फायदे या जपाने आपल्याला. हे जे सोहम आहे ना हे सगळं वेदांमधल्या 4 वाक्यांमध्ये म्हणजे एकदम काय समर्थाने किंवा स्वरूपानंदांनी सोहम साधना सांगितले असं नाही आहे. सगळ्या वेदांनी सांगितलेल्या गोष्टी पण याच आहेत. आपण नुसत्या 4 वेदांची 4 ब्रह्मवाक्य जरा म्हणतात, त्या जर ब्रह्मवाक्यांचा विचार केला, महावाक्यांचा विचार केला तर आपल्याला कळेल प्रत्येक वेदाचं एक महावाक्य आहे की ते तो वेद कशासाठी आहे. जसं ऋग्वेदा म्हटलं की प्रज्ञानम ब्रह्म असं म्हणतात, तर प्रज्ञानम ब्रह्मसाठी ऋग्वेदाने ते महावाक्य केलं, अर्थ तोच आहे.
प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे तेच आहे, सोहम साधन असल्या. यजुर्वेदामध्ये अहम ब्रह्मास्मी आपण नेहमी म्हणतो की मी ब्रह्म आहे. मग अशी म्हणतो की मी बाजूला केलं की तेच आहे. तीच गोष्ट आपल्याला यजुर्वेदाने सांगितलेली आहे. तत्त्वमसि असं सामवेदाने आपल्याला सांगितलं. अर्थ तोच आहे, तत्त्वमसि. ते जे आहे परमात्म तत्व ते म्हणजेच तू आहेस. तू आहेस म्हणजे साधक जो आहे तो आहे. किंवा अथर्वणामध्ये अयमात्मा ब्रह्म अशी जी 4 वाक्य सांगितली 4 वेदांनी, त्याचा अर्थ हा अजपाच वेगळा काही असा. म्हणजे 5वं वाक्य करायचं झालं तर ते सोहम असं म्हणूया. 5वा वेळी जरी म्हटलं नाही तरी सोप्यात सोपी साधना कोणती तर सोहम साधना. असं वेदांच्या या 4 महावाक्यांकच सोहम साधण्याचं महत्त्व आहे. सगळ्या ऋषीमुनींनी ह्या प्रकारची साधना केली. म्हणजे ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येमध्ये सुद्धा सोहम भाव जागृत झाला असं वर्णन करतात. म्हणजे ही जी सृष्टी रचना ब्रह्मदेवाने केली असं आपण म्हणतो, तर सृष्टी रचना करण्यासाठी सुद्धा ब्रह्मदेवाने काय केलं तर सोहम साधना आधी केली. एवढं मोठं कार्य करायचं तर त्याला सुद्धा ही साधना करावी लागेल. म्हणजे तर याच्यामध्ये आपण मग अशी म्हणतो की देहाभिमान राहत नाही. तर ब्रह्मदेवाने सुद्धा एवढी सृष्टी निर्मिती केली, त्या सृष्टी निर्मितीचा अभिमान त्याला राहिला नाही. ब्रह्मदेवाची मंदिरं नाही तो खालशी कुठेतरी एखादं आपल्याला दिसतं. एवढी सृष्टी निर्मिती त्यांनी केली, पण त्याच्याकडे तो मी केल्याचा भाव नाही आहे. त्यामुळे त्याचं काही मंदिर आपल्या माणसांनी तयार केलं. कुठेतरी एखादं दुसरं असं ब्रह्मदेवाचं मंदिर मध्ये आम्ही कुठे बोलायला गेलो तिकडे आम्हाला ब्रह्मदेवाचं मंदिर दिसलं, पण क्वचित कुठेतरी ज्यांनी सृष्टी निर्मिती केली तो त्याचा सुद्धा देहाभिमान शिल्लक राहिला नाही. तर एवढ्या निर्मितीच्या मागे त्यांनी सोहम साधना केली. देहबुद्धी रहित असं एवढं मोठं काम त्यांनी निष्काम भावनेनं केलं असं त्याचा अर्थ. समर्थाने मनाचा श्लोक आहे ना, त्याच्यामुळे देहबुद्धी हे आत्मबुद्धी करावी असं म्हणतात की आपली जी देहासंबंधीची बुद्धी आहे ती सगळी बुद्धी आपण आपल्याकडे परमात्म्याकडे लावावी. विवेके तया वस्तूची भेट द्या. वस्तू याचा अर्थ ब्रह्मवस्तू. विवेकाने हा विचार करावा आणि ब्रह्मवस्तू काय आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तदा काय या वृत्ती नाही स्वभावे मनोवी सदा तेची ते शोधित झाले. हे असं एकदम मिळणार नाही. मिळालं की ते जाणार नाही, पण मिळवण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर ती वृत्ती आपल्याला तदाकार त्या परब्रह्मापर्यंत न्यायला पाहिजे की आपलं काम आहे. ही सहजता त्यांनी मान्य केली. त्या गोष्टी सहज सांगितल्या आणि सांगता सांगता एक खरा म्हणजे हा याच्यामध्ये किती विचार केला तरी कमीच आहे, पण डॉक्टर काका देशमुखांनी एक आपल्याला विशेष विचार याच्याबद्दल सांगतात. त्यांना सांगते आणि थांबते. ते आपल्याला सांगतायत की काय झालं ही ना भारतीय संस्कृतीमध्ये हा विशेष विचार आहे. आपल्याला वाटतं की असं कसं काय आम्हाला काय फक्त काय बाकीच्या देशात काय नाही, बाकीच्या देशात पण लोक राहतात, मग आमचं काय वेगळं आहे. तर आमचं काहीतरी वेगळं आहे. त्यावेळी त्यांनी आपल्याला सांगितलं की परकीय देशामध्ये आपल्याला हा अनुभव येत नाही. एकदम त्यांचा भाग लिहून ठेवला आहे की आपल्याला काय आता आवडलं खूप करून ठेवलं. मिळालं की सांग. त्याच्यात त्यांचं म्हणणं असं होतं की परक्या देशामध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काही साधना त्यांच्या देशात करत असते, पण हा सोहम भाव जो आहे ना तो मात्र आमच्या भारतीयांनाच त्याचा अर्थ कळतो आणि बाकीच्या पाश्चात्य देशांमध्ये ज्या साधना होतात त्याच्यातून ह्या कळत नाही. आता हे त्यांचं म्हणणं आधी मला लक्षात आलं होतं, पण आत्ता जर आपण बाहेरच्या देशांमध्ये आपला जो योगाचा प्रचार आणि प्रसार झालेला बघतो आणि दुनिया देशांमध्ये केवढ्या मोठ्या संख्येनं हे सगळं कार्य चालताना दिसतं, तेव्हा असं वाटतं की आहे बाबा या सोहम साधनेला खरी भारतीय संस्कृतीची एक मोठा म्हणजे आधार असल्यामुळे भारतीय संस्कृतीच्या जन्म घेतलेल्या माणसाला ही साधना पटकन कळेल की जी पाश्चात्य देशातल्या लोकांना कळणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्याचा अनुभव या निमित्तानं आपल्याला आला असं विचार. अशी ही सोहम साधना अजपाच्या नावाने आपल्याला समर्थाने या समासामध्ये दिलेली. सोपं आहे म्हटलं तर फक्त ती साधना प्रक्रिया आहे. त्या साधना प्रक्रिया असल्यामुळे ती करून बघण्याची गोष्ट आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण असं म्हणू की थिअरी झाली, प्रॅक्टिकल आपल्याला करायला त्यांनी या समाजात सांगितलं आहे. आणि संगीताच्या साधना जसं ओंकार करताना आपण धून लावून ठेवतो
आणि त्याच्यामध्ये ती साधना करतो. किंवा ओंकार म्हणताना सुद्धा पेटीवर स्वर धरा असं आपल्याला सांगतात. त्या स्वर साधनेतून आपण पटकन एकाग्र होऊ शकतो, केंद्रित होऊ शकतो. मग समर्थांनी संगीताच्या साधनेद्वारे सुरुवात केली आणि मग त्या साधनेतला उच्चांक काय तर 21,600 वेळा हाताने काहीही करत असलो किंवा निद्राधीन झालो असलो तरीही आपला तो जपा चालू असतो. त्याचा उपयोग आपल्याला नक्की होतो अशी खात्री त्यांनी आपल्याला समासात दिली. समासवाचा म्हणजे आपल्याला आणखी गोष्टी कळतील. तवस्मरण संततस्फुरण स्वदेश रक्षणा